नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. बघा, प्रवीण अकॅडमीचं अजूनही काही लोकांनी ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर ते डाउनलोड करा, जे तुम्हाला टीचर या नावाने सापडेल. डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक पण आहे. ठीक आहे. तर आज आपण बघा, तुम्हाला माहिती आहे की माझ्याशी काही संपर्क करायचा असेल तर स्क्रीनिंग वरती नंबर चालू आहे खाली, तर तो तुम्ही नंबरवरती कॉल करू शकतात. बघा, प्रवीण अकॅडमीचं युट्यूब चॅनल हे डाउनलोड केलं, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. बघा, आपण 20,000 प्रश्न चालू केलेले आहेत. एक 500 रुपयामध्ये 20,000 प्रश्न एक्सप्लेनेशन करतोय जीकेचे, जे तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये त्याचा 100% उपयोग होईल. बघा, पहिला म्हणजे या व्हिडिओ मधला हा पहिला प्रश्न आहे. काय दिलेला आहे बघा, ग्रँड ट्रॅक रोड कोणत्या दोन शहरांना जोडतो. बघा, पहिले आता ग्रँड ट्रॅक रोडचा थोडासा इतिहास आपल्याला समजणं गरजेचं आहे. ग्रँड ट्रॅक रोडचा इतिहास आपल्याला समजणं काय थोडंसं गरजेचं आहे. बघा, जेव्हा मुघल झाला, मौर्य काळ होता, तुम्हाला माहिती असेल, प्राचीन इतिहासामध्ये तुम्ही जर वाचलं असेल, चंद्रगुप्त मौर्य असेल, त्याचा पोरगा बिंदुसार असेल, त्याचा पोरगा सम्राट अशोक असेल. ठीक आहे. तर हा जो मौर्य काळ होता, मौर्य काळामध्ये याला नाव होतं उत्तरपथ. काय नाव होतं मित्रांनो? मौर्य काळामध्ये याला काय नाव होतं? उत्तरपथ. म्हणजेच ग्रँड ट्रॅक रोडला प्राचीन काळामध्ये काय नाव होतं? उत्तरपथ. काय नाव होतं? उत्तरपथ. ठीक आहे. उत्तरपथ क्लिअर इथपर्यंत. आणि मग पुढे काय झालं, भारताचा एक राजा होऊन गेलाय शेरशाह सुरी. कोण होऊन गेलाय? शेरशाह सुरी. मी ते लिहून देतो बघा, शेरशाह सुरी. ठीक आहे. शेरशाह सुरी. आता सुरी घराण्याचा तुम्ही कालावधी बघाल, हुमायूनला बाजूला सारून सुरी घराणं भारतावर राज्य करण्यासाठी आलं होतं. ठीक आहे. सुरी घराणं भारतावर काय करण्यासाठी आलं होतं? राज्य करण्यासाठी आलं होतं. आता सुरी घराण्याचा तुम्ही जनरली कालावधी बघाल तर 1540 पासून ठीक आहे मित्रांनो, तर 1555 पर्यंत सुरी घराण्याने भारतावर राज्य केलं. आणि शेरशाह सुरीने भारताला दोन महत्वपूर्ण गोष्टी दिलेल्या आहेत. शेरशाह सुरीने भारताला किती महत्वपूर्ण गोष्टी दिल्या? दोन महत्वपूर्ण गोष्टी दिल्या. एक त्याने बांधलाय ग्रँड ट्रॅक रोड. पहिली गोष्ट काय दिली मित्रांनो शेरशाह सुरीने? काय दिली? ग्रँड ट्रॅक रोड. आणि दुसरं रुपया नाणं दिलं. आपण जे आज रुपया नाणं वापरतो ती पण कोणाची देण आहे? शेरशाह सुरीचीच देण आहे. पुढे सुरी घराण्याचा पुन्हा हुमायूनने पराभव केला आणि स्वतः गद्दीवर आला. ठीक आहे. तर ग्रँड ट्रॅक रोड तर बांधला होता. कोणी बांधलाय? मग पहिली गोष्ट मिळाली तुम्हाला. कोणी बांधलेला होता? शेरशाह सुरीने ग्रँड ट्रॅक रोड काय केला होता? बांधला होता. आता त्याच्या बांधण्यामागचा उद्देश काय होता? अमृतसर ते कोलकाता बांधला होता का? कुठे बांधला होता? अमृतसर ते दिल्ली. सॉरी, कुठे बांधला होता? अमृतसर ते काय बांधला होता? दिल्ली बांधलेला होता. बांधण्यामागचा उद्देश काय होता? जर पुन्हा कधी पानिपत झालं, त्याच्या आधी एकदा पानिपत ऑलरेडी होऊन गेलेलं होतं 1526 मध्ये. सॉरी, तर एकदा ऑलरेडी पानिपत होऊन गेलं होतं 1526 मध्ये. 1526 मध्ये नाही, एकदा काय होऊन गेलं होतं? पानिपत होऊन गेलं होतं. ठीक आहे. एकदा काय होऊन गेलं होतं? पानिपत होऊन गेलेलं होतं. आणि मग काय झालं? 1526 मध्ये एकदा ऑलरेडी पानिपत होऊन गेलं होतं. पानिपत होऊन गेलं होतं. पुन्हा पानिपत सारखं युद्ध होऊ नये म्हणून आपलं सैन्य पटकन दिल्लीहून अमृतसर पर्यंत पोहोचता येईल म्हणून त्याने काय बांधला होता? ग्रँड ट्रॅक रोड काय केला होता? बांधला होता. काय बांधला होता? ग्रँड ट्रॅक रोड बांधला होता. कोणी बांधला होता? शेरशाह सुरीने बांधला होता. ठीक आहे. शेरशाह सुरीने बांधला होता. पुढे इंग्रज आले. इंग्रजांना पण फ्रान्सच्या आक्रमणाची भीती वाटत होती. मग त्यांना पण बेसिकली इंग्रज हे दिल्ली सोडून मध्ये राहायचे. कोलकाता त्यांची राजधानी होती. बऱ्याच काळामध्ये त्यांची कोलकाता राजधानी होती. उत्तर भारतामध्ये त्यांनी जास्त दिल्लीच्या आसपासच्या एरियामध्ये कंट्रोल सर्वात शेवटी घेतला होता. तुम्ही जर व्यवस्थित इतिहास बघाल तर मग त्यांनी मिडल स्टेट ठेवलं होतं. ऍक्च्युली बफर स्टेट ठेवलं होतं दिल्लीपासून आणि कोलकात्यामध्ये बफर स्टेट ठेवलं होतं. तर मग पुढं त्यांना असं वाटलं, जर कधी फ्रान्सचं आक्रमण झालं आणि पानिपत मध्येच हे एकत्र आले तर आपल्याला पटकन आपलं सैन्य कोलकात्याहून पानिपत पर्यंत नेता यावं, म्हणून त्यांनी पुढे तो दिल्लीपासून ते पानिपत पर्यंत वाढवला. कुठपर्यंत वाढवला? मग दिल्लीपासून ते कुठपर्यंत वाढवला? कोलकात्यापर्यंत वाढवला. कुठपर्यंत वाढवला? कोलकात्यापर्यंत वाढवला. कोणी वाढवला? मग इंग्रजांनी वाढवला. ठीक आहे. मग आजचा जो ग्रँड ट्रॅक रोड आहे तो आहे अमृतसर ते कोलकाता. कुठून आहे? मग अमृतसर ते कोलकाता. सो लक्षात येते मला काय म्हणायचंय? आजचा जो ग्रँड ट्रॅक रोड आहे कुठून ते कुठून आहे? अमृतसर ते कोलकाता आहे. समजते मला काय म्हणायचंय? आणि याच्यासाठी जे क्रमांक आहेत, नॅशनल हायवे क्रमांक 1 आणि 2 आहे. नॅशनल हायवे क्रमांक 1 आणि काय? नॅशनल हायवे क्रमांक काय? 2 मिळून हा मुंबई ते कोलकाता ग्रँड ट्रॅक रोड, अमृतसर ते कोलकाता ग्रँड ट्रॅक रोड तयार होतो. ठीक आहे. अमृतसर ते कोलकाता हा ग्रँड ट्रॅक रोड तयार होतो. कुठून ते कुठून? NH नॅशनल हायवे क्रमांक 1 आणि 2 पासून. आणि हे जे ग्रँड ट्रॅक रोड हे जे नाव होतं हे डलहौसीने दिलं होतं. कोणी दिलं होतं मित्रांनो? डलहौसीने दिलेलं होतं. याला आधुनिक भारताचा निर्माता पण म्हणतात. बरेच चांगली कार्य यांनी केलेली आहेत. भारत सर्वात जास्त जिंकला यांनीच आहे. कुठल्या इंग्रज अधिकाऱ्याने सर्वात जास्त भारत जिंकला असेल साम दाम दंडभेदचा वापर करून तर कोणी जिंकला होता? डलहौसीने जिंकला होता. डलहौसीने PWD आणली, खूप गोष्टी आणल्या. याला आधुनिक भारताचा काय म्हणतात? निर्माता सुद्धा म्हणतात. आपण डलहौसीच्या बाबतीत नंतर डिस्कशन करूया. पण लक्षात ठेवायचं, डलहौसीने याला ग्रँड
ट्रॅक रोड असं नाव दिलं आणि एवढ्या गोष्टी तुमच्या ग्रँड ट्रॅक रोडच्या बाबतीत काय करायचे आहेत लक्षात ठेवायचे. त्याच्यात कुठलाही एक क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये कामा येऊ शकतो. 100% तुम्हाला याचा रिझल्ट येणार. चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा खालीलपैकी कोणती सीमा महाराष्ट्राला लागलेली नाही. मी महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये हे डिटेल केलेलं आहे. परत एकदा करूया आपण वाटल्यास परत एकदा करूया. महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये बघा आता महाराष्ट्राच्या वरती बघाल उत्तरेला बघाल तर मध्य प्रदेश आहे. तुम्हाला इथं सापडेल मध्य प्रदेश ऑलरेडी आहे बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर या बाजूला तेलंगणा पण आहे. या बाजूला काय आहे तेलंगणा पण आहे. खाली दक्षिणला बघाल तर गोवा पण आहे. महाराष्ट्राची सीमा छत्तीसगडला लागली छत्तीसगडला पण लागलेली आहे पण ओडिसाला लागलेली नाहीये. कुठं लागलेली नाहीये ओडिसाला लागलेली नाहीये. तर मग महाराष्ट्राची सीमा कोणत्या राज्याला लागली एमपीला लागली तेलंगणाला लागली गोवाला लागली. इथं तुम्ही बघाल तर हा कर्नाटक आहे. ठीक आहे. काय मित्रांनो कर्नाटकला पण लागलेली आहे. कर्नाटकला लागली. त्याच्यानंतर इकडे छत्तीसगड सबसे बढिया छत्तीसगडिया. ठीक आहे छत्तीसगडिया काय लिहितोय मी ओके छत्तीसगडला लागलेली आहे आणि इकडे गुजरातला सुद्धा लागलेली आहे. कुठे लागलेली आहे गुजरातला सुद्धा लागली. त्याच्यानंतर दादरा नगर हवेली एक छोटासा केंद्रशासित प्रदेश आहे युटी. ठीक आहे दादरा नगर हवेलीला सुद्धा लागलेली आहे. एवढ्या राज्यांना लागलेली आहे. मग इथं उत्तर तुमचं काय पाहिजे ओडिसाला महाराष्ट्राची सीमा संलग्न नाही. ठीक आहे. आता कोणत्या दिशेला काय कोणता जिल्हा कोणत्या राज्याला लागलेला आहे याचा पण मी व्हिडिओ बनवलाय. परत आपण त्याच्यावर वाटल्यास काम करूया. आता बघा कालच्या मागच्या लेक्चरमध्ये भारताचा सर्वात प्राचीन पर्वत विचारला होता. सर्वात प्राचीन विचारला असेल तर काय लिहायचं तुम्हाला माहिती आहे. प्राचीन विचारला तर सर्वात काय लिहायचं अरवली लिहायचा. प्राचीन विचारला तर काय लिहायचं सर्वात अरवली पर्वत भारताचा सर्वात प्राचीन पर्वत आहे बरोबर आहे की नाही. आणि तो अवशिष्ट पर्वत आहे. आणि सर्वात तरुण पर्वत विचारला तर मी कालच सांगितलं होतं सर्वात तरुण विचारला तर कोणता लिहायचा हिमालय लिहायचा. सर्वात तरुण विचारला तर कोणता लिहायचा मित्रांनो हिमालय लिहायचा. हिमालय सर्वात तरुण आहे. आणि कोणता पर्वत आहे वलीचा पर्वत आहे. घड्या पडलेल्या आहेत वली पर्वत आहे. ठीक आहे इथपर्यंत क्लिअर आहे. तर या दोन पर्वतांचे प्रकार घेऊया आपण. एक हिमालय बद्दल डिटेल अजून व्हिडिओ करूया पुढे जाऊन. ठीक आहे चला पुढे जाऊया मित्रांनो. डॉक्टर बाबा भारतीय घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे. बघा घटना समितीचे अध्यक्ष जे होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. सर्वांना माहिती आहे. आता बऱ्याच जणांचं आता फेसबुक युनिव्हर्सिटीवरनं या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरनं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं नाही असं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणते. ऍक्च्युली भारताचे जे मूळ संविधान आहे ते रिटर्न फॉर्मॅटमध्ये आहे. कशा फॉर्मॅटमध्ये रिटर्न फॉर्मॅटमध्ये आहे. मसुदा बाबासाहेबांनी तयार केला पण लिहिण्याचं काम कोणी केलंय मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात. ज्यांचं हँड रायटिंग आहे फक्त त्यांचं काय हँड रायटिंग आहे. आणि त्याच्यानंतर घटना समितीचे अध्यक्ष हे आहेत मसुदा भारतीय घटना समितीचे उपाध्यक्ष विचारत हे आहेत. अध्यक्ष कोण आहेत मसुदा कमिटीचे अध्यक्ष आहेत. ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष आहेत. मसुदा कमिटीचे अध्यक्ष आहेत. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष आहेत पूर्ण संविधानाचे बरोबर आहे की नाही. पंडित नेहरू हे काय होते माहितीये का पंडित नेहरू हे यांनी भारताचं प्रस्तावना वगैरे लिहिली आहे. आणि एच.सी. मुखर्जी हे भारतीय घटना समितीचे काय आहेत उपाध्यक्ष आहेत. एच.सी. मुखर्जी हे काय आहेत उपाध्यक्ष आहेत. लक्षात ठेवायचे. आपण पॉलिटिकल सायन्स मध्ये अजून याच्याबद्दल डिटेल करणार आहोत. काय आहेत उपाध्यक्ष आहेत कोण आहेत एच.सी. मुखर्जी आणि बी.एन. राव. लक्षात ठेवायचं अजून एक नाव लक्षात ठेवायचं बी.एन. राव हे सल्लागार होते. हे काय होते सल्लागार होते. भारतीय घटना समितीचे काय होते सल्लागार होते. आणि मसुदा कमिटीचे अध्यक्ष कोण होते बी.एन. राव होते. आणि ज्यांच्या हँड रायटिंग मध्ये आहे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधनं जाऊ नका. ज्यांच्या हँड रायटिंग मध्ये आहे त्यांचं नाव मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात. बऱ्याच जणांना असं वाटतं की बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं नाही पण असं नाहीये. भारताचं संविधान हँड रायटिंग फॉर्मॅट मध्ये आहे. त्याच्यावरती राम कृष्ण गौतम बुद्ध महावीर जैन यांचे चित्र पण आहेत. ठीक आहे यांचे बऱ्याच लोकांचे चित्र आहेत. शिवाजी महाराजांचे चित्र आहे सर्वात महत्वाचं म्हणजे. तर आणि जे हँड रायटिंग फॉर्मॅटमध्ये ते लिहिण्याचं हँड रायटिंग करण्याचं काम कोणी केलंय मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात. ठीक आहे मित्रांनो चला पुढे जाऊया आपण. पुढचा मुद्दा घेऊया. बघा घटनात्मक तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाद्वारे दंडित केलेल्या गुन्हेगारांना दया दाखवण्याचा अधिकार कोणाला आहे तर भारताच्या राष्ट्रपतींना दया दाखवण्याचा काय अधिकार आहे. भारताचे राष्ट्रपती कोणाची फाशी काय करू शकतात माफ करू शकतात शिक्षा कमी करू शकतात. पण फाशीचा अर्ज केल्यानंतर त्या व्यक्तीला राष्ट्रपतींसमोर उभं राहता येत नाही. नाहीतर आपण पाय धरून घेणार साहेब जोपर्यंत माफ करत नाही तोपर्यंत पाय सोडणार नाही. असं करता येत नाही. त्या माणसाला उभं राहता येत नाही. आणि एकदा दयेचा अर्ज फेटाळला तर पुन्हा अर्ज करता येत नाही. भारतामध्ये राष्ट्रपती माफ करतात. भारतामध्ये कोण माफ करतात मित्रांनो राष्ट्रपती माफ करतात. आणि इंग्लंडमध्ये तुम्ही बघाल तर तिथली लोकसभा यांनी हाऊस ऑफ पीपल ठीक आहे काय करते माफ करते. ठीक आहे तिथली लोकसभा माफ करते. त्याच्यानंतर बघा आता हे तुम्ही मला भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळ कोणाच्या मर्जी असेपर्यंत काम करतात. कोणाच्या मर्जीपर्यंत काम करतात राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत कुठलाही मंत्री काय राहतो पदावर राहतो. मंत्र्यांची संख्या किती असते 15% असते. किती टक्के असते केंद्रात पण राज्यात पण किती टक्के असते 15% असते. दिल्लीमध्ये किती टक्के असते मला कमेंट करून सांगणार आहात. दिल्लीमध्ये किती टक्के असते मंत्र्यांची संख्या हे मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात. दिल्ली विधानसभेमध्ये दिल्ली विधानसभेची गोष्ट करतोय
तुम्ही दिल्ली विधानसभेमध्ये मंत्र्यांची संख्या किती टक्के असते मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात. ठीक आहे, चलो पुढे जाऊया मित्रांनो. इल्बर्ट बिल इतिहासामध्ये आलं होतं. प्रसिद्ध इल्बर्ट बिल काय होतं? 1882 मध्ये हे इल्बर्ट बिल आलेलं होतं. ठीक आहे, आणि याला भारतीयांनी नाही तर इंग्रजांनी विरोध केला होता. ठीक आहे, काय केला होता? इंग्रजांनी याला काय केला होता? विरोध केला होता. या बिलमध्ये बेसिकली काय होतं की भारतीय न्यायाधीश असेल, काय असेल? भारतीय न्यायाधीश असेल, भारतीय न्यायाधीश असेल तर त्याच्यासमोर न्यायाधीशासमोर इंग्रज व्यक्तीचा सुद्धा खटला चालेल आणि तो भारतीय न्यायाधीश इंग्रज व्यक्तींना सुद्धा शिक्षा करू शकेल. तो भारतीय न्यायाधीश कोणाला शिक्षा करू शकेल? इंग्रज व्यक्तींना सुद्धा शिक्षा करू शकेल. असं ऐकल्यानंतर इंग्रजांचं त्यांच्या आत्मसन्मानाला ठेस पोचली. एक काळा आम्हाला शिक्षा करेन का? एक कृष्णवर्गीय आम्हाला शिक्षा करेन का? म्हणून इंग्रजांनी त्याला काय केला? विरोध केला. कोणाला विरोध केला? इल्बर्ट बिलला विरोध केला. मग इल्बर्ट बिल कशाशी संबंधित होतं? भारतातील केंद्रीय कायदेमंडळात राखीव जागा असा काही प्रकार नव्हता. भारताच्या वसाहतीचं स्वतंत्र प्रदान करणे असा काही नव्हता. सर्वत्र बालबंदीचा विवाह असं काही नव्हतं. तर भारतीय न्यायाधीशांना युरोपीय व्यक्तींचे खटले चालवण्याचा अधिकार देण्यात आला होता. म्हणून इंग्रजांनी याला काय केला होता? विरोध केला होता. इल्बर्ट बिलला भारतीयांनी विरोध केला नाही. तर कोणी विरोध केला मित्रांनो? इंग्रजांनी विरोध केला आहे. त्यांच्या आत्मसन्मानाला ठेस पोचली होती त्यामुळे. ठीक आहे, आत्मसन्मान होत आहे की नाही मला या पण गोष्टीची थोडीशी शंका आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. बघा, राष्ट्रीय खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय मतदान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? थोडीशी हिस्ट्री सांगून देतो, मग तो आपण पुढे जाऊया. एक ऑप्शन आहे, खाली ऑप्शन दिलेले असतील. बघा काय झालं होतं माहिती का? 24 जानेवारी 1950 संविधान सभेची शेवटची बैठक भरली. कशाची बैठक भरली? 24 जानेवारी 1950 ला काय भरली मित्रांनो? संविधान सभेची शेवटची बैठक भरली. ठीक आहे, सभेची शेवटची बैठक भरली. समजते मला काय म्हणायचं? शेवटची बैठक भरली. ठीक आहे, कोणत्या दिवशी? भारताला म्हणजे आपलं प्रजासत्ताक लागू होणार होतं त्याच्या 2 दिवस आधी, भारताला संविधान लागू होणार होतं त्याच्या पूर्ण संविधान लागू होणार होतं त्याच्या 2 दिवस आधी शेवटची बैठक. ठीक आहे, त्याच्या पुढच्याच दिवशी 25 डिसेंबरला, कोणत्या दिवशी मित्रांनो? 25 जानेवारी, सॉरी डिसेंबर झालं. 25 जानेवारीला काय झालं? 25 जानेवारीला काय झालं? 3 गोष्टी स्थापन झाल्या. 25 जानेवारीला काय झालं मित्रांनो? 3 गोष्टी स्थापन झाल्या. आतापर्यंत संविधान सभेचे जे अध्यक्ष होते त्यांना भारताचं राष्ट्रपती पद देण्यात आलं. कोणतं पद देण्यात आलं मित्रांनो? 25 जानेवारी 1950 ची गोष्ट करतोय मी. कशाची गोष्ट करतोय? 1950 ची गोष्ट करतोय. तर काय कोणतं पद देण्यात आलं? राष्ट्रपती पद देण्यात आलं. म्हणजे राष्ट्रपती हे पद सुद्धा केव्हा निर्माण करण्यात आलेलं आहे? केव्हा निर्माण करण्यात आलं? 25 जानेवारी 1950 ला निर्माण करण्यात आले. त्याच्या आधी भारताचा गव्हर्नर जनरल, या व्हायसरॉय हा शब्द वापरला जायचा. जी लिहितो मी, गव्हर्नर जनरल शब्द लिहितो. ठीक आहे, त्याच्या आधी श्री राजगोपालचारी गव्हर्नर जनरल होते भारताचे. आणि 25 जानेवारी 1950 ला गव्हर्नर जनरल पद जाऊन कोणतं पद आलं होतं? राष्ट्रपती पद आलं. आणि संविधान सभेचं काम संपलं म्हणून संविधान सभेचा जो अध्यक्ष होता त्याला भारताचा काय करण्यात आलं? राष्ट्रपती करण्यात आलं. आणि राजेंद्र प्रसाद भारताचे काय झाले? पहिले राष्ट्रपती झाले. तुम्हाला माहित असेल कोणत्या दिवशी? 25 जानेवारी 1950 दिवशी. 3 गोष्टी घडल्या होत्या 25 जानेवारी 1950 दिवशी. 3 गोष्टी महत्वाच्या आहेत मित्रांनो. पहिली गोष्ट, जी म्हणजे गव्हर्नर जनरल हे पद जाऊन कोणतं पद आलं होतं? राष्ट्रपती पद झालं होतं आणि राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद म्हणून घोषित झाले. दुसरं महत्वाचं काम घडलं होतं, या दिवशी भारताच्या सुप्रीम कोर्टची स्थापना झालेली होती. या दिवशी भारताची कशाची स्थापना झाली होती? एससी तुम्ही शॉर्टकट मध्ये सुप्रीम कोर्टची काय झाली होती? स्थापना झाली होती. याच्या आधी सुप्रीम कोर्ट भारताचं सर्वोच्च न्यायालय हे इंग्लंड मध्ये होतं. या प्रिव्ही काउन्सिल वरनं त्याचा विचार केला जायचा. आणि तिसरं, याच दिवशी इलेक्शन कमिशनची स्थापना झाली. 25 जानेवारी 1950 या दिवशी काय झाली? इलेक्शन कमिशनची काय झाली मित्रांनो? स्थापना झाली. आणि इलेक्शन कमिशनची स्थापना झाल्यामुळे हा दिवस राष्ट्रीय मतदान दिवस म्हणून काय केला जातो? साजरा केला जातो. मग 3 गोष्टी घडल्यात मित्रांनो. 25 जानेवारी 1950 ला पहिली गोष्ट, जी यांनी गव्हर्नर जनरल पद जाऊन राष्ट्रपती पद आलं. पहिली 24 जानेवारीला तर शेवटची बैठक झाली. पुढच्या दिवशी गोष्ट करतोय, गव्हर्नर जनरल पद जाऊन राष्ट्रपती पद आलं. सुप्रीम कोर्टची स्थापना झाली आणि इलेक्शन कमिशनची काय झाली? स्थापना झाली. आणि ज्या दिवशी इलेक्शन कमिशनची स्थापना झाली त्याच दिवशी राष्ट्रीय मतदान दिवस म्हणून काय करण्यात आला? साजरा करण्यात आला. सो तारीख काय तुमची? 25. काय पाहिजे मग इथं? काय पाहिजे तारीख? 25 जानेवारी. काय तारीख पाहिजे मित्रांनो? 25 जानेवारी 1950 ला इलेक्शन कमिशनची स्थापना झाली. म्हणून काय झालं? त्या दिवशी राष्ट्रीय मतदान दिवस म्हणून काय केला जातो? साजरा केला जातो. आणि पुढच्या वर्षी 26 जानेवारी 1950 ला 26 जानेवारी 1950 ला काय झालं? आपलं संविधान, पूर्ण संविधान लागू झालं आणि इथून भारत प्रजासत्ताक म्हणून घोषित झालं. चालायचं पुढे. या तारखा समजून घ्या. पॉलिटिकल सायन्स मध्ये या तारखा आपण डिटेल करणार आहोत. डोंट वरी, काही लेक्चर मध्ये केलेले आहेत ते मागचे व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये सापडतील. पेड मध्ये तुम्हाला अशा अफलातून गोष्टी, बऱ्याच गोष्टी सापडतील. नॉर्मल 500 रुपयामध्ये तुम्हाला असे 20,000 प्रश्न आपण काय करून देतोय? कव्हर करून देतोय. ठीक आहे मित्रांनो. सो या लेक्चर मध्ये काय केले तर आपण एवढी क्वेश्चन डिस्कस केलेली आहेत. पुढे काय करणार आहोत? पुढे अजून पुढचे क्वेश्चन डिस्कस करूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण.